श्रीकांत, अरे श्रीकांत, कुठं होतास? मगापासून तो ट्रकवाला चौकशी करतोय, कशाला आलाय तो? सुधाताई विचारत होत्या. अरे श्रीकांत, अगं प्रमिला, म्हणतच सुधाताई गच्चीत गेल्या. गच्चीतून बघितलं तर एका भल्या मोठ्या ट्रकमधली माणसं घरातलं सामान हलवत होते, ट्रकमध्ये रचून ठेवत होते. श्रीकांत, धडपडतच सुद्धा त्यांनी जिना उतरला. रडू आवरत नव्हतं. घरावर जप्ती आली की काय, इथपासून नाना शंका जीव घेत होत्या. अरे हे सगळं सामान कोण कुठे नेतंय? आवाज किती थरथरत होता. श्रीकांत काहीच बोलला नाही, पण त्याची बायको म्हणाली, हे सामान आमचं आहे, आम्ही ब्लॉक घेतलाय. हो, तिथे चाललोय राहायला. सुनेच्या या वाक्याने सुधाताईच्या डोक्यावर जसा वज्रघातच झाला. त्यांची दातखिळी बसली. बाहेर काढून ठेवलेल्या खुर्चीवर धक्कन त्या बसल्याच. नवऱ्याची गोल फिरणारी खुर्ची हमलानी उचलून आणलेली पाहताच त्या एकदम उठल्या. म्हणाल्या, ती खुर्ची न्यायची नाही. श्रीकांत म्हणाला, अगं आई, ती खुर्ची लकी आहे बघ, मला ती खुर्ची न्यायची आहे. याच खुर्चीवर बसून बाबांनी होमिओपॅथीमध्ये यश आणि पैसा मिळवलाय. मला ती खुर्ची न्यायची आहे. ती खुर्ची न्यायची नाही असं ठामपणे म्हणताना सुधाताई आत निघून गेल्या आणि स्वतःला कोंडून घेतलं. रडल्या, खूप रडल्या. अहो, सुधाताईचे एकटीचे आयुष्य सुरू झाले होते. श्रीकांत 4-8 दिवसांनी यायचा आणि एकदा तो म्हणाला, आई, तुझी काही बँकेची कामं असतील तर सांग, मी दर आठवड्याला येऊन करत जाईल. छे रे, आता तर मला खूप वेळ असतो बघ, एकटा जीव सदाशिव. म्हणजे काय विचारतो श्री? अरे, रात्रीचा डबा लावलाय आणि सकाळी काय, सकाळी एवढं तेवढं तोंडात टाकत असते. नाहीतर काय, वळणावरती हॉटेल आलेत बघ, जाते आणि खाऊन येते. मजेत आहे मी. म्हणजे अरे, मी हॉटेलमध्ये जाऊन खाऊन येते. अगं, पण तुला तर हॉटेलांची आवड नव्हती ना? आम्ही जायचं तर केवढं रागवायचीच आम्हाला. हे बघ श्री, माणसानुसार आणि वेळेनुसार सगळ्यांच्या आवडीनिवडी बदलत जातात. नाहीतर कसलं रे ते माझं जगणं? नुसतं खुर्चीत पडून राहायचं, कोणाला ना किंमत ना गरज. जातो. श्रीकांत एकदम म्हणाला. घरी जात असताना तो स्वतःशीच बोलू लागला, आईचं हे वागणं किती अयोग्य होतं. छे, अयोग्य आणि अनपेक्षित तर आपण वागलोय. प्रमिलाच्या नादानं वेगळे झालो, ते पण आईला न विचारता न सांगता ब्लॉक घेतला. अनपेक्षित तर आपण वागलोय. आता तर आपणच बेघर झालो आहो. आता तर मीच बेघर झालो. धन्यवाद. हे कुरिअर आहे. नोकराने हातात कुरिअरचे लहान खोके दिले. त्याला रिसीट सही करून दिली. कुणाचे आहे रे कुरिअर? अंजली. माझ्या पत्नीने हॉलमध्ये एक विचारले. बघतो म्हणून कुरिअर उघडले. आत एक पॅक केलेला मोबाईल आणि 3 पान एक पत्र. अरे, हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे. इकडे कसा? आणि हे पत्र कुणाचं आहे? मी मोबाईल मांडीवर ठेवूनच पत्र उघडले. अगं, हे तर आईचं पत्र आहे. मग वाच ना. बघतोस काय माझ्याकडे वेगळ्यासारखा? मी पत्र वाचायला सुरुवात केली. प्रिय अजय, तू अजूनही मला प्रिय आहेस. हे समजून बरे वाटले. नाळ पूर्णपणे तुटली नाही यातच समाधान. फेसबुक व्हॉट्सॲपवर पण मातृदिनाचे सुंदर सुंदर संदेश वाचले. 100च्या वर लाईक्स आणि कॉमेंट्स पण वाचल्या. पण मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. न जाणून नावातील साधर्म्य पाहून कोणी मी तुझी आई आहे का असे विचारले तर तू उगाच कान कोंडा होणार म्हणून टाळले. पण बेटा, हेच संदेश जर का तुम्हाला जवळ येऊन दिले असते तर मला अधिक बरे वाटले असते. असो, प्रत्येकाचे नशीब म्हणायचे. कुठल्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा तुझ्या नवीन बंगल्यातील तुम्हा नवरा बायकोचा फोटो बघतो. फार सुंदर आणि स्मार्ट झालायस रे. सुनबाई पण सुंदर दिसते. बंगला पण छान बांधला आहेस. कोणा त्रयस्थ वृद्धांची काळजी घेतोस हे पाहून बरे वाटले. लहान
म्हणायचे, माई तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा मुलगा आत्ता तुमची एवढी काळजी घेतोय. मोठ्यापणी तो तुम्हाला सोडणार पण नाही. सुदैवाने असे म्हणणारे आता कोणी जिवंत नाही. तुला खूप शिकवलं, म्हणजे आम्ही फक्त पैसा पुरविला. तू तुझ्या हुशारीने शिकत गेलास, परदेशात जाऊन आलास, गलेलठ्ठ पगाराची चांगली नोकरी मिळवलीस, तुझ्या आवडलेल्या मुलीशी तुझं लग्न लावून दिलं, 2 सोन्यासारखी नातवंड मिळाली. तुझे बाबा गेल्यानंतर तुमच्या आयुष्यात रमून आनंदाने डोळे मिटणारच होते. पण अचानक ह्या सर्वांना कोणाची तरी दृष्ट लागली. तुला परदेशात जावे लागणार म्हणून तुम्हाला एका सुसज्ज वृद्धाश्रमात ठेवलीस. परत आलो की घेऊन जाईल असे आश्वासन देऊन गेलेस. पण तीच आपली शेवटची भेट असेल असे वाटले नव्हते. तू परत आलेला मला आमच्या एका संस्थापक बाईकडून समजले. तू दिलेला 10 लाखांचा चेक पण समजला. 4 माईच्या स्वप्नांनी विकल्या जाणाऱ्या तुझ्या आईची फार मोठी किंमत लावलीस रे बाळ. पण बरोबर आहे, ती किंमत माझी नव्हती तर तुझ्या स्टेटसची होती. मग मी सुद्धा आता हेच आपलं घर मानून सर्वांची मैत्री केली. एक सांगू राजा, तू इथे ठेव, खरोखरच माझ्यावर फार मोठे उपकार केलेस. जर का तुझ्याकडे राहिले असते तर माझं विश्व फक्त तुझ्या बंगल्यापुरीतच मर्यादित राहिले असते. इथे मला खूप वयस्क मित्रमैत्रिणी मिळाल्या आहेत. आता मी एकदम मजेत आहे. मला तुमच्या घराची आठवण पण येत नाही. तुझ्या 10 लाखांनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली आहे. अधूनमधून बंटी बबली आठवतात. आता मोठे झाले असतील ना रे. आजीला ओळखणार पण नाही आणि तूही ओळख सांगू नकोस. सुनबाई नोकरी करते का रे अजून? हां, आता विचारून क्या उपयोग म्हणा. आपली भेट आता होणे नाही. हे पत्र जेव्हा तुला मिळेल तेव्हा मी या जगात नसेल. तू दिलेला मोबाईल पाठवीत आहे. अरे, आम्ही म्हातारी माणसं तुमच्या पैशांची किंवा किमती वस्तूंची भुकेले नसतो रे. आम्हाला माया हवी असते. ज्या मुलांना आम्ही वाढवलं त्यांच्या मुलांशी खेळत, त्यांची बाललीला पाहत, सुनेचे गोड कौतुक करत आम्हाला आमच्या मुलांच्या मांडीवर शेवटचा श्वास घ्यायची इच्छा असते. पण हे तुम्हाला पैशामागे लागणाऱ्या मुलांना नाही समजलं. अरे, पैसा हेच सर्वस्व मानू नका. आपल्यासाठी पैसा हवा, पैशासाठी आपण नको. आता वाटते की कुठेतरी माझेच संस्कार कमी पडले. नाहीतरी मुले हा मातीचा गोळा असतात. जसा आकार द्यावा तसा घेतात. त्यामुळे मी तुला किंवा सुनबाईंना दोष देत नाही. तुम्ही सुखात राहा हीच अंतिम इच्छा. फक्त एकच प्रश्न विचार. बघ, जमल्यास तर उत्तर दे स्वतःलाच. नोकर माणसांसाठी आणि प्राण्यांसाठी रूम बांधलीस तुझ्या बंगल्यात. तशीच एक रूम आईबाबांसाठी नाही रे बांधता आली तुला. एका मुलाने टाकलेली आई उर्फ माई. धन्यवाद. नमस्कार मंडळी. मराठवाड्यातील खेडेगाव होतं. या खेडेगावात एक खरोखर श्रीमंत शेतकरी होते. या शेतकऱ्याचं नाव बाप्पा. आता ह्या बाप्पाला एकुलता एक लेव, त्याचं नाव काशीनाथ. हा काशीनाथ लई हुशार. अहो, लंडनच्या शाळेत जाऊन तिथं पहिल्या नंबरात पास होतो. पण होता त्यो एक घोटाळा करतो. एका इंग्रज पोरीच्या तो प्रेमात पडतो. तिथलं ग्वाड सामान घेऊन तो आपल्या घरी पुन्हा येतो. घरी आल्यावर बाप्पा त्याला लग्नाचा आग्रह करतात. काशीनाथ नकार देतो. मग त्या दोघांमध्ये तणतण होती, बाचाबाची होती, काही अटी लादल्या जातात आणि काशीनाथ त्या अटी मान्य करतो. काशीनाथच्या या घरात त्याची काका, काकी, मामा, मामी, आजी, आजोबा, पोट्टी, सोट्टी, याला आपल्या मराठी भाषेत बारदान असं म्हणतात. आणि ह्याच बारदानात एक अतिशय तरतरीत पोरग होतं. त्या पोराचं नाव बबन्या. हा बबन्या किती शिकला असा पप्पाला कोणी विचारलं तर आमचे बाप्पा म्हणायचे, आमचा बबन्या बघा नॉन मॅट्रिक पास आहे. आणि हाच मॅट्रिक पास बबन्या हे लग्न निश्चित करतो आणि
खवराट लंडनला घेऊन जातो. आता आपण अशी कल्पना करूया की बाप्पाचं मोठं घर आहे, पुढे शेत आहे, वावर आहे, अंगण आहे. घराच्या इकडे एक दरवाजा आहे, इकडे एक दरवाजा आहे, माग एक दरवाजा आणि इकडे एक भिताड. ह्या भिताडावर फोटो लटकलेली आहेत. गणपतीचा फोटो, लक्ष्मीचा फोटो, सरस्वतीचा फोटो, मारुतीचा फोटो, खंडोबाचा फोटो आणि मध्येच गांधी नेहरू बी घुसलेले. आणि याच फोटो खाली उत्पत्त्या लावू 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 फोटोच्या काचा इतक्या काळ्या अगार झालेल्या आहेत. तिथे आता रहन बघायला वापरता येते. काशीनाथला आपले बाप्पा घरी बनवून घेतात. काय करे कोणी काशीनाथ काशी बापल्या इकडी. अरे बाबा इकडं ये. काय झालं आमच्या घरात? काय समजून नाही राहिली. एवढी शिकली सवरलेली पोरं गाड 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 बोलून मोकळं व्हायचं ते तिकडूनच हात मारतंय. बाबा इकडं ये. तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? तुम्ही मला बोलवलं का? हा काशीनाथ कुठे? आत्ताच गेला वावरात. वावरात? वावरात काय करतोय? उसाला पाणी घालतोय. उसाला पाणी घालतोय. त्याला कळतं का उसाला कुठं पाणी घालायचं, कसं पाणी घालायचं, किती पाणी घालायचं? त्याला बोलून दे. जिथं पाणी घालायचे तिथं घालायला आणि भरतीकडे घालतंय. काय चाललंय आमच्या घरात काय समजून नाही राहिलं. एवढी शिकली सवरलेली पोरं गाड 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 बोलून मोकळं व्हायचं तर एक इकडं बोलते एक तिकडं बोलते. डोक्याचा ताशा व्हायची वेळ आली माझ्या. काशीनाथ अरे बाबा तिकडं काय करत होता? तिकडं सॉरी येस 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 ती काय आपल्या शेतामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो त्याचं मी थोडं बघायला गेलेलो. बट ते माझा थोडा एक प्रॉब्लेम होता. त्याचं मी मायाला सांगितलेलं आहे. तुम्ही प्लीज मायाला विचारू. असं मायाला सांगितलंय म्हणतोस? जा पाठव तुझ्या मायला जा. आमचं खटलं लई चेंगट. बाई बसली की उठत नाही, उठली की बसत नाही. सकाळी एकदा चूल खाण्यापुढे बसली की दिवसभर रांगा वाडा गोष्टी काढा. आमची पोट्टी ती बी सगळी तसलीच. एकदा चूल खाण्यापुढे बसली की हदाड 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 चालूच. काशीनाथ तिला म्हणाव जशी असशील तशी आहे. काशीनाथ तुम्ही मला बोलवलं का? अहो मला बोलवलं का? अहो तुम्ही मला बोलवलं का? काशीनाथ काय बोलला का? बोलला बोलला. अहो बोलला. अहो बोलला म्हणते ना. अहो बोलला. काय बोलला? बस बस नको. सगळं तुम्ही पत्नीचं पोरं भू 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 करते. त्याचं कसं तुमचं मी पण बघायचं. घ्यायला गेला फुकटचं कंदील लावणार. अहो इकडे या. हो इकडं या. इकडं या. बोलला बोलला बोलला. हा बोलला म्हणते. अहो मी तो गेलेला ना कुठे लंडनला का फलटणला तिकडं तिकडं. हा तिथे पोरींना म्हणतात ना मड्डम का फड्डम काय ते. अहो हा ते मी तर नाही विचारलं बाई त्याला. विचारलं किती बरोबर दन 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 करतात. तुम्हीच विचारा त्याला. तू नाही विचारलंस? जा पण त्याला पाठवून द्या. काय माय काय लेकरू. आमचं
आमचं घर म्हणजे म्युझियम झालंय म्युझियम. धन्यवाद. पाण्याचा कप कुठे आहे? नारायण मंगलसूत्र येणार आहे ना वेळेवर? नारायण बँडवाले अजून नाही आले. काय हे? नारायण गुलाब पाण्याची बाटली फुटली. नारू काका चड्डीची नाडी बांध ना. नारू भाऊजी ही एवढी नथ घेऊन घ्या तुमच्याजवळ. रात्री बरातीच्या वेळी घेईन मागून. नाऱ्या लेका चहा नाही आला अजून. व्याही भेटलाय. नारबा पटकन 3 टांगे सांगा. लग्नघर म्हटलं की आमच्या नारळाशिवाय कोणाचं पानही हलत नाही. सगळीकडून नारळावर मामाचा नुसता भडीमार होत असतो. याही मंडळी चर्चा चालू होती. मुलगी अगदी सरळ वळणाची दिसते. मुलगी अगर मुलगा सरळ वळणाचा कसा असतो कोण जाणे. कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे काय असणार. तिला भूतकाळात ढकलणारी ही सरळ वळणाची आडवळणी व्याख्या आहे. असो. अरे नारायणा रक्तोच बाबा सारखा कोभर चहा तरी घे. अगाची चहा पीत बसायचा वेळच नाही आता. सगळी तयारी बाकी आहे अजून. खरेदीसाठी नारायणाला घ्या बरोबर. सुमारे 8-9 निरनिराळ्या वयांच्या आणि आकारांच्या बायकांसमवेत नारायण खरेदीला कसा काय जाऊ शकतो देवच जाणे. कारण एका बाईबरोबर कापड खरेदी करणे म्हणजे मनशांतीची कसोटीच असते. पण नारायण 8-10 बायकांसमवेत निर्धास्तपणे निरनिराळ्या दुकानांच्या पायऱ्या चढ उतार अत्यंत उत्साहाने करू शकतो. काकू मी सांगतो तुम्हाला शालू पडसावण्याच्या दुकानात इतके स्वस्तात कुठेही मिळणार नाही. आणि ऐका माहेश्वरी लुगड्यांचा स्टॉक इथल्यापेक्षा द्रौपदी वस्त्र भंडारात चांगला आहे. इथे फक्त तुम्ही खण निवडा. मामी काकूंना खण पाहू दे. तोपर्यंत आपण नरहरशेठच्या दुकानातून मंगलसूत्राचे नमुने बघून येऊ. चला. आणि हो अंगठीचं माप आणलंय जावे बुवांच्या. अंगठी नरहरशेठकडे नको. रामलाल लखनकडे अंगठी टाकू. आज माप टाकलं की पुढल्या आठवड्यात अंगठी तयार. सोनं पुढल्या 3 दिवसात वाढतंय. अरे अंगठीचं हितच म्हणत होते. चला आता काकूची साड्यांची खणांची खरेदी झाली का ते पाहू. काकू हे घ्या खण. यातले 25 निवडा. हे 4 जरीचे आणि हा एक मुलीच्या सासूला होईल. पण गर्भरेशमी असता तर काय करायचं त्या म्हातारीला गर्भरेशमी. पण 25 खण इतके काय करायचे. लागतात. लग्न आहे सोमवारी आणि त्या दिवशी बाजार बंद. आयत्या वेळी खण काय सुतळी मिळायची नाही वीजभर. हे बरी खरं हो. चला आता कापड चोपडाची खरेदी झाली. उद्या संध्याकाळी पत्रिकेचे प्रूफ येतील. त्या नीट तपासा. नाहीतर त्या अण्णूच्या लग्नात झाली तशी भानगड नको व्हायला. कसली भानगड. अगं काय सांगू काकू तुला. अण्णू आपला तो भीमीचा भाचा ना ठाऊक आहे की धांदरटच देतो. त्याच्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका छापून घेतल्या. कुठे? कोणेश्वर प्रेसमध्ये. मी त्यांना म्हणत होतो आमच्या हरिभाऊंच्या ज्ञानमार्ग मुद्रणालयात घ्या. पण नाहीच ऐकलं माझं. मी म्हटलं मरा. अय्या काय भीतो की काय. मी त्यांना वारण केलं होतं की कोणेश्वर छापखाना म्हणजे नाटक सिनेमांची तिकीट आणि हँडबिल छापणारा. तो निमंत्रण पत्रिका छापणार काय टोपल. पण नाही. आणि तुला सांगतो काकू पत्रिका छापून आल्या आणि जोड्याने मारल्यासारखी बसली मंडळी. म्हणजे सांगतो पत्रिका आल्या. काय पत्रिका आल्या पोस्टात पडल्या. मी सहज एक पत्रिका उघडून पाहतो तर पत्रिकेच्या खाली वडील मंडळींच्या निमंत्रणास मान देऊन अवश्य येण्याचे करावे असं असतं की नाही. बरोबर. पण तिथं तिकीट विक्री चालू आहे ही ओळ छापलेली. जळलं मेल्याचं लक्षण. अरे लग्न म्हणजे काही सिनेमा वाटली की काय तुझ्या कोणेश्वराला. सारांश काय उद्या पत्रिका येतील. त्या नीट तपासा. नाहीतर एक म्हणता आणि एक व्हायचं. मी नाना तेरे देसाईला भेटतो.
अरे कोण ते रे देसाई? अगं तो चोळखरडीतला स्वयंपाकी पुरवायचं कंत्राट घेतो तो. अरे पण मी म्हणत होते नारायणा, आपलं एकदम 400 पानांचं कंत्राट घ्यावं. छे छे, महागातच लागेल ते. तेरे देसाई हा बेस्ट माणूस आहे. 4 आचारी पाठवील. वाढायचं आपण बघून घेऊ. येतो जाऊन मी. धन्यवाद.